1 जुलैपासून आज 14 जुलै या 14 दिवसामध्ये रोज तुम्हाला गणित या विषयाचा सेतू अभ्यास किंवा ब्रिज कोर्स या ठिकाणी त्याच्या PDFs पाठवलेल्या आहेत। त्या गणितामध्ये असणारे रोज गणिताचा जो काही तुम्हाला भाग येणार आहे पाठवलेला आहे तो रोजच्या रोज तुम्ही सोडवायचा आहे। तो भाग पूर्णपणे इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे। 9वीला आल्यानंतर 8वीमध्ये आपल्याला काय समजलेलं आहे हे जाणून घेण्याचा उद्देश या ब्रिज कोर्स आहे। त्यामुळे त्याचा रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे आणि जर त्याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला शंका विचारू शकता। पण हे 45 दिवसानंतर आपल्याला ही ब्रिज कोर्सची वही जमा करावी लागणार आहे आणि या ठिकाणी 16 तारखेला या ब्रिज कोर्सची पहिली चाचणी होणार आहे। लक्षात घ्या 1 ते 15 या भागामध्ये जे काय पाठवलेलं आहे त्याच्यावर आधारित असणारी सराव चाचणी क्रमांक 1 ही 16 तारखेला होणार आहे आणि त्या चाचणीचा पेपर सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकला जाणार आहे। तो पेपर त्याच दिवशी आपल्याला सोडवावा लागणार आहे। त्यानंतर 31 तारखेला परत पेपर होणार आहे आणि त्यानंतर शेवटी 45 दिवस पूर्ण झाल्यानंतर एक चाचणी होणार आहे। म्हणजे एकंदरीत या ब्रिज कोर्समध्ये आपल्याला 3 चाचण्या द्याव्या लागणार आहेत। त्यातली पहिली चाचणी ही 16 जुलैला होणार आहे। त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा। या ब्रिज कोर्सच्या अभ्यासाबरोबर आपल्याला इयत्ता 9वीचा पण अभ्यास करायचा आहे। जर काही कोणाला शंका असेल तर त्यानं विचारायला काही हरकत नाही। ठीक आहे, ब्रिज कोर्स रोजच्या रोज सोडवायचा आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हायगाई करू नका। प्रत्येकाचं ज्या त्या दिवशी पूर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी मागील ऑनलाईन तासाला आपण संच म्हणजे काय, संच ओळखणे आणि संच लिहिण्याच्या ज्या 2 पद्धती आहेत त्या 2 पद्धतींचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यावर आधारित असणारा सराव संच 1.1 तुम्ही सोडवायचा आहे। अतिशय सोपा आहे। जर सराव संच 1.1 मध्ये काय शंका असेल तर विचारायला काही हरकत नाही, पण सराव संच 1.1 आपला पूर्ण असणं आवश्यक आहे। आज आपण या तासाला संचाचे प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहे। या ठिकाणी पहिला प्रकार आहे एक घटक संच। आता मला सांगा, आपण उदाहरणावरून त्याची व्याख्या तयार करूया। सममूळ असणाऱ्या संख्यांचा संच। सममूळ संख्यांचा संच। आता आपल्याला माहित पाहिजे मूळ संख्या कोणाला म्हणतात आणि जी संख्या मुळातून सम आहे त्या संख्या या संचामध्ये येणार आहे। आता मूळ म्हणजे काय, ज्या संख्येला 1 न व त्या संख्येनं भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। आता एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, 1 घ्यायची नाही। आता 2 ला फक्त 2 न भाग जातो, 3 ला फक्त 3 न भाग जातो, 5 ला फक्त 5 न भाग जातो। या 2, 3, 5 या संख्येला 1 न आणि त्याच संख्येनं भाग जातो म्हणजे 2, 3, 5 ह्या मूळ संख्या आहे। त्यानंतर 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19 आहे। अशा पद्धतीनं आपण 100 पर्यंतच्या मूळ संख्या शोधू शकतो आणि ती मूळ संख्या शोधत असताना ज्या संख्येला 1 व त्याच संख्येनं भाग जातो अशा संख्याला मूळ संख्या म्हणतात। आता 2, 3, 5, 7 या 1 ते 10 मधल्या मूळ संख्या आहेत। आता 2, 3, 5, 7 यापैकी समसंख्या कोणती आहे, 2, एकच समसंख्या आहे। बरोबर आहे। मग जर मी संच लिहिला, संच ए बरोबर मैरबी कंसात 2, किती घटक आले, एकच घटक आला का। या संचामध्ये एकच घटक आला। सम मूळ संख्यांचा संच जर मी लिहायला सुरुवात केली तर मला या संचामध्ये 1 आणि एकच घटक मिळणार आहे। म्हणजे ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असे म्हणतात। येते लक्षात। बघा, ज्या संचामध्ये फक्त एकच घटक
असतो त्या संचाला एक घटक संच असं म्हणतात. उदाहरणार्थ सममूळ संख्यांचा संच. जर हा संच आपण लिहायला सुरुवात केली, तो संच जर मी यादी पद्धतीने लिहिला तर त्या संचामध्ये फक्त एकच घटक मिळणार आहे, तो म्हणजे 2. तो म्हणजे 2. म्हणून संच ए हा एक घटक संच आहे किंवा एक घटकी संच, की ज्या संचामध्ये फक्त एकच घटक आहे असा संच तिथे लिहिला. म्हणजे ज्या संचामध्ये एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असं म्हणतात. उदाहरणार्थ सममूळ संख्यांचा संच. आता उदाहरणार्थ दुसरं बघा. दुसरं उदाहरण 5 व 7 मधील नैसर्गिक संख्यांचा संच. 5 व 7 मधील नैसर्गिक संख्यांचा संच. आता मला सांगा 1 2 3 4 5 6 7 डॉट डॉट या नैसर्गिक संख्या आहेत आणि मला अशा संख्या सांगायच्या आहेत 5 आणि 7 मध्ये असणारी नैसर्गिक संख्या कोणती. कोण सांगणार? 5 आणि 7 मध्ये कोणती नैसर्गिक संख्या आहे? 6. म्हणजे एकच घटक मिळणार. बरोबर आहे का? एकच घटक मिळाला का? 5 आणि 7 मध्ये 6 ही एकच नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे हा जर मी संच लिहिला तर संच बी मध्ये सुद्धा एकच घटक येणार आहे. म्हणजे संच बी सुद्धा हा एक घटक संच याचं उदाहरण आहे. म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असे म्हणतात. उदाहरणार्थ सममूळ संख्यांचा संच. त्या संचामध्ये फक्त एकच घटक आहे. 5 व 7 मधील नैसर्गिक संख्याचा संच, त्याच्यामध्ये 6 हा एकच घटक आहे. म्हणजे मी फळ्यावर लिहिलेली दोन्ही उदाहरणं ही एक घटक संच असणारी उदाहरणं आहेत. याच्यावरून आपण अशी व्याख्या करू शकतो की ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असे म्हणतात. याच्या नावावरून लक्षात यायला पाहिजे. याचं नावच आहे एक घटक. एकच घटक, फक्त आणि फक्त एक घटक. म्हणून संच ए आणि संच बी हे एक घटक असणारे संच आहेत. कारण ह्या दोन्ही संचामध्ये फक्त एकच घटक आहे. म्हणून या दोन्ही संचाला एक घटक संच असे म्हणतात. म्हणजे एक घटक संच हा संचाचा पहिला प्रकार आहे. दुसरा भाग 2. अशी उदाहरणं तुम्ही लिहिता आली पाहिजे. याची आज हा तास सुटल्यानंतर या एक घटक संचाचे 5 उदाहरणं लिहायची आहेत की ज्या संचामध्ये एकच घटक येणार आहे. अशी उदाहरणं तुम्हाला लिहावी लागणार आहेत. लक्षात घ्या. स्वाभ्यास करायचा आहे, स्वतः तयार करायचं. आता इथं मी 5 आणि 7 लिहिलं. एखादा विद्यार्थी असं लिहू शकतो 7 व 9 मधील नैसर्गिक संख्याचा संच. 7 व 9 मध्ये 8 ही एकच नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे उदाहरण झालं. अशा प्रकारचे तुम्हाला 5 उदाहरणं लिहायला लागणार आहेत की ज्या संचामध्ये फक्त एकच घटक येतो. अशी उदाहरणं तुम्ही स्वतः लिहायची आहे. आता उदाहरणार्थ दुसरा प्रकार बघा. रिक्त संच. रिक्त म्हणजे काय? कोण सांगणार? रिक्तचा अर्थ काय? रिक्तचा अर्थ काय? म्हणजे काय झाला? तो संच पूर्णपणे कसा पाहिजे? रिकामा. रिक्त म्हणजे रिकामा. आता मला सांगा, आता आपली शाळा चालू नाही म्हणजे शाळा आपली पूर्णपणे रिकामी आहे. बरोबर आहे का? आज शाळेत मुलं आहेत का? नाही, कारण शाळा चालू नाही. म्हणजे या ठिकाणी शाळा, आज शाळेचं जर उदाहरण आपण घेतलं तर शाळा ही रिक्त संचाचं उदाहरण आहे. कारण शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाही. शाळा पूर्णपणे रिकामी आहे. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो, तो जो संच पूर्णपणे रिकामा असणार आहे त्या संचाला रिक्त संच असं म्हणतात. आणि हा जो रिक्त संच आहे तो रिक्त संच फाय या चिन्हानं दाखवतात. त्या रिक्त संच हा फाय या चिन्हानं दाखवतात की ज्या संचामध्ये एकही घटक नसतो. बरोबर आहे? आता मला सांगा, आपल्या इंग्रजी लेटरची सुरुवात ए पासून आहे. मग तुम्हाला मी विचारलं एच्या अगोदर येणारे इंग्रजी मुळाक्षर कोणतं आहे? एच्या अगोदर कोणतं इंग्रजी मुळाक्षर आहे का? घोडके आहे का? नाही. म्हणजे तो संच कसा येणार आहे?
पूर्णपणे रिकामा. येतं लक्षात? रिक्त येणार आहे. तो संच कसा असणार आहे? रिक्त. आणि तो संच रिक्त कसा लिहायचा बघा. संच ए बरोबर महिरपी कंस रिकामा ठेवायचा आहे. याच्यामध्ये काही लिहायचं नाही. जर तो संच रिक्त असेल, त्या संचामध्ये एकही घटक आला नाही, तर तो संच असा लिहायचा आहे आणि तो रिक्त संच फाय या चिन्हानं दर्शवायचा आहे. म्हणजे ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच म्हणतात. उदाहरणार्थ एच्या अगोदर येणारे इंग्रजी मुळाक्षर. आता ए सुरुवातच ए पासून आहे, म्हणजे एच्या अगोदर इंग्रजी मुळाक्षर नाही. त्यानंतर बघा एकच्या अगोदर येणारी नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्या संच एक पासून सुरुवात झाला. आता एकच्या अगोदर नैसर्गिक संख्या आहे का? आहे का बोडके? नाही. म्हणजे एकच्या अगोदर असणाऱ्या नैसर्गिक संख्याचा संच असा जर आपण लिहिला तर तो संच सुद्धा काय येणार आहे? रिक्त येणार आहे किंवा तो संच रिकामा येणार आहे. किंवा असं म्हटलं मी 4 व 5, 4 व 5 मधील नैसर्गिक संख्याचा संच. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 अनंत आहे. मग 4 आणि 5 मध्ये नैसर्गिक संख्या आहे का? या 4 आणि 5 मध्ये नैसर्गिक संख्या आहे का? नाही. म्हणजे 4 व 5 मधील नैसर्गिक संख्याचा संच लिहिला तर तो संच कसा असणार आहे? पूर्णपणे रिकामा असणार आहे. म्हणजे तो संच रिक्त असणार आहे. येते लक्षात? आता तुम्ही काय म्हणणार? 4च्या मध्ये 4.1 4.2 4.3 संख्या आहेत, पण त्या नैसर्गिक संख्या आहेत का? नाही, त्या घ्यायच्या नाही. म्हणजे 4 आणि 5 मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या येत नाही. म्हणजे हा जर मी संच लिहिला 4 व 5 मधील नैसर्गिक संख्यांचा संच, तो संच पूर्णपणे रिक्त येणार आहे. म्हणजे तो संच रिकामा असणार आहे. म्हणजे या दोन उदाहरणावरून आपण व्याख्या करू शकतो की ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त म्हणजे तो संच पूर्णपणे रिकामा. त्या दोन महिरपी कंसामध्ये काही लिहायचं नाही. जर तुम्ही याच्यामध्ये 0 लिहिलं तर 0 हा घटक आहे असा अर्थ होणार आहे. तो रिक्त संच होणार नाही आणि तो रिक्त संच फाय या चिन्हानं दर्शवतात. म्हणजे पहिला संच आहे एक घटक संच. ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्याला एक घटक संच म्हणतात. आणि ज्या संचामध्ये या ठिकाणी जो संच पूर्णपणे रिकाम असतो किंवा ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच म्हणतात. आणि तो रिक्त संच फाय या चिन्हानं दर्शवतात. अशा पद्धतीनं आपण दोन नैसर्गिक या ठिकाणी संचाचे प्रकार अभ्यासू शकतो. आता तिसरा कोणता आहे बघा? शांत संच. शांत संच आता मला सांगायचं आहे 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच सांगा मला. कोण सांगणार? 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच सांगा. हा, 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या. सुरुवात कुठं करायची? नाही, चुकीचं उत्तर द्यायचं नाही. सुरुवात कुठं करायची आहे? अरे कोण आहे तो? 1 पासून सुरुवात करायची आहे. 1 पासून कुठपर्यंत जायची? कुठपर्यंत? 9 पर्यंत. म्हणजे संच ए मध्ये कोण येणार आहे? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 महिरपी कंस पूर्ण. बरोबर आहे. आता मध्ये मी तुम्हाला सांगितलं संच ए मध्ये असणाऱ्या घटकांची संख्या मोजा. किती घटक आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 घटक मोजले मी. घटक मी मोजू शकलो. बरोबर आहे का? लक्षात येते का? घटक मोजू शकतो का? घटक मोजता. आता मला सांगा हा संच मी जर यादी पद्धतीने लिहिण्यास सुरुवात केली तर हा संच थांबणार आहे, संपणार आहे. कुठे संपला सांगा? कुठे संपला? 9च्या पुढे जाणार आहे का आपण? नाही, कारण आपण जो संच लिहिणार आहे तो संच कसा लिहिला आपण? 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच. म्हणजे हा संच जर मी यादी पद्धतीने लिहिण्यास सुरुवात केली तर हा संच कधी ना कधी संपणार आहे. किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येते त्या संचाला शांत संच असं म्हणतात. शांत कुणाला म्हणायचं? ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येणार आहे किंवा जो संच यादी पद्धतीनं लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर कधी ना कधी थांबणार असतो किंवा संपणार असणार आहे, त्या संचातील घटक संपणार आहेत
अशा संचाला शांत संच असं म्हणतात. म्हणजे या संचातील घटकांची संख्या मोजता येते आणि एन ऑफ ए बरोबर 9 म्हणजे संच ए मध्ये 9 घटक आहेत. प्रत्यक्ष त्या संचामध्ये असणाऱ्या घटकांची संख्या मोजायची आणि एन ऑफ ए म्हणजे संच ए मधील घटकांची संख्या 9 म्हणजे हा संच शांत आहे. आता उदाहरणार्थ दुसरा घेऊया. 100 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच. सांगा कोण सांगणार? 100 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच कुणाला सांगता येते? सुरुवात कुठनं करायची? एक ते कुठपर्यंत जायचं? 99. हा संच हा संच कुठं थांबला? कुठं थांबला? 99 ला. मग हा शांत आहे का सांगा? थांबला. म्हणजे याच्यामध्ये किती घटक आले? 99. म्हणजे या संचातील घटकांची संख्या आपण मोजू शकलो. बरोबर आहे का? या संचातील घटकांची संख्या मोजता येते. म्हणजे हे सुद्धा शांत संचाचं उदाहरण आहे. आता उदाहरणार्थ संच सी लिहूया. इंग्रजीतील स्वरांचा संच ए ई आय ओ यू. हा संच कसा आहे बघा. किती घटक आहेत? 1 2 3 4 5. 5च घटक आहेत. म्हणजे हा सुद्धा शांत संच आहे. म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येणार आहे त्या संचाला शांत संच असे म्हणतात. समजतंय का? एक घटक संच, रिक्त संच आणि शांत संच समजते का बघा. एक घटक संच म्हणजे काय? ज्या संचामध्ये फक्त एकच घटक. रिक्त म्हणजे काय? ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्याला रिक्त संच म्हणायचं. आणि ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येणार आहे त्या संचाला शांत संच असं म्हणायचं. आता चौथा संच बघा. अनंत संच. काय येणार? अनंत. अनंत म्हणजे काय? न मोजता येणारा. अनंत म्हणजे काय? न मोजताना. आता मला सांगा. ठीक आहे. आता मी असा संच लिहिला की नैसर्गिक संख्यांचा संच. आपण अभ्यासलंय नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच, अपरिमेय संख्या संच आणि वास्तव संख्या संच. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संख्यांचे जे संच आहेत त्या संचांचा आपण अभ्यास केलेला आहे. किंवा समसंख्यांचा संच, विषम संख्यांचा संच अशा सुद्धा संख्यांचे संच आहेत त्या संच आपण अभ्यासले. आता मी समजा एन लिहिला. एन हा कोणता आहे? नैसर्गिक संख्या संच. 1 2 3. शेवटची संख्या कुणाला सांगता येईल का? त्यातली शेवटची संख्या कुणाला सांगता येते का? नाही. म्हणजे नैसर्गिक संख्या संच हा अनंत आहे. अनंत का? ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येत नाही. जो संच अनंत आहे तो कधीही थांबणार नाही. किंवा हा संच जर मी यादी पद्धतीने लिहिण्यास सुरुवात केली तर हा संच कधीही थांबणारा नाही. हा कंटिन्यू चालू राहणार आहे. कारण आपल्याला शेवटची संख्या माहित नाही. म्हणजे नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच, अपरिमेय संख्या संच आणि वास्तव संख्या संच हे सर्व संच अनंत संचाची उदाहरणं आहेत. कारण यातल्या कुठल्याही संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येत नाही. अशा पद्धतीने जो संच असेल त्या संचाला अनंत संच असं म्हणतात. समजलं का? अनंत म्हणजे काय? अनंत म्हणजे काय? न मोजता येणारा. म्हणजे ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येत नाही त्या संचाला अनंत संच असे म्हणतात. बघा संचाचे 4 प्रकार आहेत. एक घटक संच, ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो. प्रत्येकाची उदाहरणं तुम्हाला लिहायची आहेत. प्रत्येकाची 5-5 उदाहरणं लिहायची, व्याख्या लिहायची आणि उदाहरणं लिहायचं आहे. याच्या नोट्स सुद्धा मी दिलेल्या आहेत. त्या नोट्स वाचा किंवा नोट्स मधल्या व्याख्या लिहा आणि प्रत्येकाची 5-5 उदाहरणं द्या. म्हणजे तुम्हाला सराव संच 1.2 मध्ये हा सोडवता येणार आहे. लक्षात घ्या. या ठिकाणी एक घटक संच म्हणजे काय? ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असतो त्या संचाला एक घटक संच असं म्हणतात.
उदाहरणार्थ सममूळ संख्यांचा संच, या संचामध्ये फक्त 2 हा एकच घटक आहे, म्हणजे हा संच एक घटक संच आहे. त्यानंतर 5 व 7 मधील नैसर्गिक संख्यांचा संच, 5 व 7 मध्ये 6 ही एकच नैसर्गिक संख्या आहे दोघांच्या मध्ये, म्हणून या संचामध्ये सुद्धा एकच घटक आला, म्हणजे हा संच बी सुद्धा एक घटक संच याचं उदाहरण आहे. त्यानंतर रिक्त संच, ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला रिक्त संच असं म्हणतात, आणि तो रिक्त संच फाय या चिन्हानं दर्शवतात. उदाहरणार्थ एच्या अगोदर येणारे इंग्रजी मुळाक्षर. आता एच्या अगोदर इंग्रजी मुळाक्षर नाही आणि तो संच लिहिला तर तो संच पूर्णपणे रिकामा असणार आहे. किंवा एकच्या अगोदर येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा संच, कारण नैसर्गिक संख्याची सुरुवात 1 पासून आहे, एकच्या अगोदर नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे तो संच सुद्धा रिक्त असणार आहे. त्यानंतर 4 व 5 मधील नैसर्गिक संख्याचा संच आपण जर लिहिला तर तो संच 4 आणि 5 मध्ये कोणतीही नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे तो संच सुद्धा काय असणार आहे, पूर्णपणे रिकामा असणार आहे. हे सुद्धा उदाहरण कुणाचं आहे, या ठिकाणी रिक्त संचाचं उदाहरण आहे. त्यानंतर शांत संच, ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येणार आहे त्या संचाला शांत संच असं म्हणतात. उदाहरणार्थ ए हा संच कसा आहे, 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच, या संचामध्ये 9 घटक आहेत, ते 9 घटक मी मोजू शकतो, म्हणजे हे जे उदाहरण आहे ते उदाहरण शांत संचाचं उदाहरण आहे. त्यानंतर 100 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच, हा सुद्धा शांत संच आहे. किंवा 1000 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच जर मी लिहिला तर 1 2 3 डॉट डॉट 999 पर्यंत आपण लिहू शकतो, यातले सगळे घटक आपण मोजू शकतो, म्हणजे 1000 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच हे सुद्धा शांत संचाचं उदाहरण आहे. त्यानंतर इंग्रजीतील मुळाक्षरांचा संच, आठवड्यातील दिवसांचा संच, इंग्रजी 12 महिन्यांचा संच, मराठी 12 महिन्यांचा संच, अशी वेगवेगळी उदाहरणं तुम्हाला शांत संचाची देऊ शकता, की ज्या संचातील घटकांची संख्या मोजता येणार आहे अशी सर्व उदाहरणं कशात द्यायची आपल्याला, शांत संचामध्ये. त्यानंतर अनंत संच, की ज्या संचामधील घटकांची संख्या मोजता येत नाही, किंवा जो संच यादी पद्धतीने लिहिण्यास सुरुवात केल्यानंतर तो कधीही थांबणार नाही, किंवा या ठिकाणी तो संच लिहिणं कधी थांबणार नाही, अशा संचाला अनंत संच. येतोय, रेंज कमी जास्त असेल, तुमची रेंज नसेल तर आवाज येणार नाही, जरा रेंज असेल तिथं बसा. रेंज जर तुमची कमी असेल तर दिसणार नाही. नेटचं स्पीड बघा, दिवसभर नेट वापरला असेल तर नेट मिळणार नाही आता तुम्हाला, येतं लक्षात. म्हणजे नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच, अपरिमेय संख्या संच आणि वास्तव संख्या संच ही सर्व अनंत संचाची उदाहरणं आहेत. अशा पद्धतीनं संचाचे प्रकार आपण अभ्यासू शकतो. आता पुढचा प्रकार आहे समान संच. कुठला प्रकार आहे, समान संच. काय हो समान म्हणजे काय हो, काय समानचा अर्थ, एकसारखे, बरोबर, समान संच. आता समजा 2 विद्यार्थी आहेत, ए आणि बी. ए ला गणित भाग 1 ला 39 मार्क आहेत, बी ला सुद्धा गणित भाग 1 मध्ये 39 मार्क आहेत. ह्या दोघांना समान गुण मिळालेले आहेत. मिळालेत का, ए ला जेवढे गुण आहेत तेवढेच बी ला आहेत, बी ला जेवढे गुण आहेत तेवढेच ए ला आहेत, म्हणजे ए आणि बी या दोघांना गणित भाग 1 मध्ये समान गुण मिळाले आहेत. इथे लक्षात, समान म्हणजे सारखे. आता एक संच आपल्याला लिहायचा बघा, कुठला संच आपल्याला लिहायचा आहे, या ठिकाणी ते दोन्ही संच आपण यादी पद्धतीने लिहूया आणि त्यानंतर आपण काय करूया, समान संचाची व्याख्या लिहूया.
आता हे दोन्ही संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहेत. कोण वाचणार? वाचा. काय लिहिले पहिल्यांदा मी? घोडके वाच. घोडके आहे का? हा वाच. पहिलं काय लिहिलंय? बरोबर. हा दुसरं ईट या शब्दातील अक्षरांचा संच. आता टी आणि ईट हे शब्द आहेत, त्या दोन्ही शब्दातील अक्षरांचे संच आपण वेगवेगळे लिहूया. मला सांगा, इथं नाव दिलेलं नाही, आपण पहिला संच ए म्हणूया. टी या शब्दातील अक्षरांचा संच यादी पद्धतीने लिहूया. हा कोण सांगणार? टी यामध्ये कोणकोणती अक्षर आली? टी या शब्दामध्ये कोणकोणती अक्षर आहेत? टी ई ए. हा ठीक आहे. आता संच बी लिहायचा आहे. सांगा, ईट या शब्दामध्ये कोणकोणती अक्षर आहेत? ई ए टी. हा बघा, आता संच ए आणि बी तुमच्या समोर आहे. संच ए मध्ये जे घटक आहेत तेच बी मध्ये आहेत का? बघा, संच ए मध्ये जे घटक आहेत तेच बी मध्ये. क्रम कोणताही असतो चालेल, क्रम तोच यायला पाहिजे असं नाही, कोणत्याही क्रमानं. पण संच ए मध्ये जे घटक आहेत तेच घटक संच बी मध्ये आहेत का? बघा, आहेत का? हा. आता संच बी मध्ये जे घटक आहेत तेच ए मध्ये आहेत का? बघा. हा म्हणजे हे दोन्ही संच कसे आहेत? हे दोन्ही संच कसे आहेत? समान आहेत, कारण दोन्ही संचामध्ये तेच घटक आहेत. संच ए चा प्रत्येक घटक संच बी मध्ये असेल आणि संच बी चा प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर संच ए आणि बी हे दोन्ही संच समान संच असतात. बरोबर आहे का? संच ए चा प्रत्येक घटक संच बी मध्ये आहे, संच बी चा प्रत्येक घटक संच ए मध्ये आहे, म्हणजे संच ए आणि बी हे दोन्ही समान संच आहेत. आणि हे दोन्ही समान संच लिहिताना संच ए बरोबर संच बी, याचा अर्थ संच ए आणि संच बी कसे आहेत? समान आहेत. हे चिन्ह आहे समान. लक्षात येते काय? जे घटक ए मध्ये आहेत तेच घटक बी मध्ये आहेत, जे घटक बी मध्ये आहेत तेच घटक ई मध्ये आहेत, ए मध्ये आहेत. म्हणजे ह्या दोन्ही संचामध्ये नेमके तेच घटक आहेत, म्हणजे संच ए आणि बी हे दोन्ही समान संच आहेत. लक्षात येते? मग व्याख्या कोण सांगणार मला समान संचाची? या उदाहरणावर समान संचाची व्याख्या कोण सांगणार? हा, ज्या संचातील घटक समान असतात, किंवा उदाहरण काय द्यायचं? संच ए चा प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि संच बी चा प्रत्येक घटक संच ए मध्ये असेल तर संच ए आणि बी हे दोन्ही संच समान संच असतात. आणि ते चिन्हात असं लिहायचं आहे, संच ए बरोबर संच बी. असं एखादं उदाहरण सांगता येईल तुम्हाला? असं एखादं उदाहरण सांगता येईल का की ज्या संचामध्ये दोन्ही घटक समान येणार आहेत? तुला सांगता येतील का? बघा, हा दिसतोय का? दिसतोय की? हा, या संख्येतील अंकांचा संच कोण सांगणार? कोण वाचणार? 2002 या संख्येतील अंकांचा संच आहे. त्यानंतर 202 या संख्येतील अंकांचा संच. आपल्याला हे दोन्ही संच पहिल्यांदा आपण यादी पद्धतीने लिहूया आणि त्यानंतर दिसते का? डिस्प्ले दिसत नाही? दिसतोय की? डिस्प्ले दिसतोय की? तुम्ही रेंज नसेल, डिस्प्ले दिसतोय तर मी तर मोबाईल दुसरा लावलाय साईडला, त्यात क्लिअर दिसतंय. तुमची रेंज नसली तर दिसणार नाही, किंवा नेटचं स्पीड कमी असेल. दिसतंय का? बघा, हा हा दिसतोय. हा, रेंज कमी जास्त असेल तर तुमचा प्रश्न आहे तो. हा, त्यासाठी इथं माझ्यासमोर मी मोबाईल लावलाय, लक्षात घ्या. मला सगळं दिसतंय स्पष्ट.
तुम्ही जर दिवसभर नेट वापरला असेल तर नेटचं स्पीड कमी झालं तर दिसणार नाही, ऐकायला येणार नाही, ती चूक तुमची आहे. प्रत्येकानं दुपार संध्याकाळ तासाला नेट शिल्लक ठेवलं पाहिजे. हा ठीक आहे. हा बघा 2002 या संख्येतील अंकांचा संच, त्यानंतर 202 या संख्येतील अंकांचा संच. पहिल्यांदा आपण हे दोन्ही संच यादी पद्धतीने लिहूया. संच एक्स बरोबर सांगा कोणकोणते घटक येणार. 2 किती वेळा आहे, 2 किती वेळा आले तिथं. हा एकदाच लिहायचं. हा ते लिहिताना एकदाच लिहायचं. हा 0 किती वेळा आलंय. हा लिहिताना किती लिहायचं. हा लिहिताना एकदाच लिहायचा. हा आता सेक्स मध्ये कोणकोणते घटक आले, 2 आणि 0. आता संच वाय लिहूया. सांगा 202 मध्ये 2 वेळा आहे, एकदाच लिहा. आणि 0. हा बघा संच एक्स आणि वाय, संच एक्स आणि वाय चे घटक बघा. संच एक्स चा प्रत्येक घटक वाय मध्ये आहे का बघा, आणि वाय चा प्रत्येक घटक एक्स मध्ये आहे का बघा, आहे का. हा म्हणजे संच एक्स आणि वाय कसे आहेत, संच एक्स आणि वाय कसे आहेत, समान आहेत. म्हणजे संच एक्स बरोबर संच वाय हे आपण चिन्हात अशा पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे दिलेले संच यादी पद्धतीने लिहायचं आणि त्यानंतर त्या दोन्ही संचामध्ये किंवा 2 असतील 3 असतील त्या संचातील घटकांचं निरीक्षण करून जर त्या 2 संचामध्ये किंवा 3 संचामध्ये जर नेमके तेच घटक असतील तर ते संच समान संच आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे संच ए चा प्रत्येक घटक बी मध्ये, संच बी चा प्रत्येक घटक ए मध्ये असेल तर संच ए आणि बी हे दोन्ही संच समान संच असतात असे म्हणतात. अशा पद्धतीनं एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच आणि समान संच याची व्याख्या आपण करू शकतो. या प्रत्येक संचाची 5-5 उदाहरणं हा तास झाल्यानंतर तुम्ही लिहायची आहेत. लक्षात येईल काय. आणि ज्याला कुणाला समजलं नसेल तर त्यांनी मला काय करायचं आहे विचारायचं आहे. आता बघूया या ठिकाणी सराव संच 1.2 मधला पहिला प्रश्न सोडवूया आपण. आता जे आपण संच अभ्यासलेले आहेत, एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच आणि समान संच यांच्यावर आधारित हा सराव संच 1.2 आहे तो आपण आता सोडवूया. सराव संच 1.2 जे काय प्रश्न राहणार आहे ते तुम्ही सोडवायचे आहेत आणि सोडवताना जर काही शंका आली तर मला विचारायचं आहे. प्रश्न पहिला काय बघा. खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण लिहा. आता या ठिकाणी दिलेले संच आहेत ते तिन्ही संच आपल्याला गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेले आहेत. त्या गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेले संच आपल्याला पहिल्यांदा यादी पद्धतीनं लिहावे लागणार आहेत. बघा पहिला संच काय. संच ए बरोबर महिरपी कंसात एक्स असा की 3x वजा 1 बरोबर 2 महिरपी कंस पूर्ण. संच बी बघा काय. संच बी x असा की x नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे पण x मूळ ही नाही व संयुक्त ही नाही. मी पहिल्यांदा सांगितलं बघा, संयुक्त ही नाही. त्यानंतर तिसरा संच आहे संच सी बरोबर महिरपी कंसात x असा की x हा n चा घटक आहे आणि x 2 पेक्षा लहान. बघा हे 3 संच या ठिकाणी गुणधर्म पद्धतीने दिलेले आहेत. ते तिन्ही संच यादी पद्धतीने लिहायचे आणि त्या संच ए, संच बी, संच सी
यातल्या प्रत्येक संचातील घटकांचं निरीक्षण करायचं आणि ज्या घटकामध्ये तेच घटक असतील किंवा समान असतील ते समान म्हणायचे, जे नसतील ते असमान म्हणायचं. जे संच असमान आहेत ते का आहेत, का असमान आहेत त्याचं कारण द्यायचं. आता मला सांगा, संच ए मध्ये इयत्ता 8वी मध्ये आपण सोडवलेलं एकचल समीकरण आहे. संच ए पहिल्यांदा आपण लिहायचं आहे. आता संच ए मध्ये काय, एक्स हे समीकरण आहे. 3x वजा 1 बरोबर 2. 3x वजा 1 बरोबर 2 हे एकचल समीकरण आहे. हे एकचल समीकरण सोडवायचं आणि या समीकरणामध्ये जी एक्स हे चल आहे त्या एक्स या चलाची किंमत काढायची. त्यासाठी काय करायचं, हे ऋण 1 जे डाव्या बाजूला आहे ते पहिल्यांदा उजव्या बाजूला न्यायचे. ऋण असेल तर ते काय होणार आहे, धन होणार आहे. म्हणजे 3x बरोबर, बघा पक्षांतर करायचं, एकचं पक्षांतर, एक डाव्या बाजूला आहे ते डावीकडे कुठे न्यायचे, उजवीकडे न्यायचे. आणि पक्षांतर करताना चिन्ह बदलायचं. इथं चिन्ह कोणतं आहे, वजा आहे का, हा वजाचं काय होणार, अधिक. म्हणजे काय होणार आहे, 2 अधिक 1 म्हणजे 3x बरोबर 3. अजून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. इथं 3 आणि x मध्ये गुणाकार आहे. x ची किंमत काढायला 3चं पक्षांतर करायचं. आता इकडे गुणाकार असते, तिकडे काय होणार, भागाकार. हा बरोबर, x बरोबर 3 भागिले 3, x बरोबर 1 म्हणजे संच ए मध्ये एकच घटक आला. बरोबर आहे. म्हणजे संच ए मध्ये जे एकचल समीकरण दिलेलं आहे ते एकचल समीकरण सोडवायचं आणि x ची किंमत काढायची. या एकचल समीकरणामध्ये x ची किंमत 1 आली म्हणजे संच ए मध्ये एकच घटक आला. आता संच बी काय बघा, संच बी काय, x असा की x ही नैसर्गिक संख्या आहे पण x ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. काय कोणती सांगा, जी संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही अशी कोणती, 1. बरोबर. म्हणजे संच बी मध्ये एक घटक आला का, संच ए मध्ये सुद्धा एकच घटक आला, संच बी मध्ये पण एकच घटक आला. आता संच सी लिहूया. मला सांगा, x हा n चा घटक आहे. n म्हणजे कोण, नैसर्गिक संख्या संच. या चिन्हाचा अर्थ काय, चा घटक आहे. लक्षात येते का, याचा सुद्धा आपण अभ्यास गेल्या ऑनलाईन तासाला केलेला आहे. x हा n चा घटक आहे. इथं n म्हणजे नैसर्गिक संख्यांचा संच. हा x कशी पाहिजे, 2 पेक्षा लहान. आता 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणती हो, 1. म्हणजे संच सी मध्ये सुद्धा एकच घटक आला. बघा संच ए मध्ये कोण आहे, संच ए काय, एकच. संच बी एकच, संच सी एकच. मग संच ए बी सी मध्ये तेच घटक आहेत का, संच ए मध्ये जे घटक आहे तोच बी मध्ये आहे, तोच सी मध्ये आहे. संच बी मध्ये जो घटक आहे तो घटक संच ए मध्ये पण आहे, सी मध्ये पण आहे. आणि जो घटक सी मध्ये आहे तो घटक ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे. म्हणजे हे तिन्ही संच समान आहेत. संच ए समान संच बी समान सी, कारण ह्या तिन्ही संचामध्ये नेमका तोच घटक आहे किंवा नेमके तेच घटक आहेत म्हणून हे तिन्ही संच समान आहेत. समजतंय, समजतंय का. एकचल समीकरण सोडवायचं. तर ऐका, एकचल समीकरण सोडवून मी x ची किंमत काढली. त्यानंतर दिलेल्या गुणधर्म पद्धतीमध्ये दिलेला संच यादी पद्धतीमध्ये लिहायचा. इथं सगळे संच गुणधर्म पद्धतीत दिलेले आहेत ते यादी पद्धतीमध्ये लिहा आणि त्या संचातील असणाऱ्या घटकांचं निरीक्षण करा. जर तिन्ही संचामध्ये नेमके तेच घटक येत असतील तर हे तिन्ही संच कसे असणार आहेत, समान आहेत. इथं संच ए, संच बी, संच सी मध्ये तेच नेमके घटक आले त्यामुळं संच ए समान संच बी समान सी. अशा पद्धतीनं हा आपण पहिला प्रश्न सोडवू शकतो. आता दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. संच ए व बी समान आहेत का. इथं संच ए सम असलेल्या मूळ संख्या 2च येणार आहे. त्यानंतर इथं पुन्हा एकचल समीकरण दिलंय ते एकचल समीकरण सोडवायचं. संच ए आणि बी मध्ये जर घटक समान आले तर संच ए आणि बी समान आहे असं म्हणायचं. अशा पद्धतीनं हा दुसरा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. या पद्धतीनं सोडवायचा आहे. प्रत्येकाने न बघता गाईड कुणीही वापरायचं नाही.
7वीत असताना पण सांगितलं तुम्हाला मी, गणित भाग 1चं गाईड कुणीही वापरायचं नाही. ज्याला कुणाला शंका आली तर त्याला विचारायचं आहे. गणित गाईड मधलं बघून मला दाखवायचं नाही. कुणीही गाईड वापरायचं नाही, लक्षात घ्या. आता खालीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. आता बघा, संच ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. प्रत्येकाचा अर्थ कळायला पाहिजे. बघा, हा तुझा संच काय केलेला आहे, गुणधर्म पद्धतीत केला आहे. ए असा की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता मला सांगा, नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 पासून आहे, मग नैसर्गिक संख्येमध्ये 0 आलाच नाही. म्हणजे हा जर मी संच लिहायला लागलो तर मला घटक मिळणार का नाही. म्हणजे हा संच काय असणार आहे, हा संच काय असणार आहे, रिक्त. रिक्त संच चिन्हाने पण दाखवायचा. हे दोन्ही पद्धतीने देऊ शकतो. संच ए काढायचा, रिकामा मैरपी करून दाखवायचा, किंवा फाय काढायचा. या सगळ्याचा अर्थ एकच आहे. याचा अर्थ संच ए मध्ये एकही घटक नाही, म्हणजे संच ए हा रिक्त संच आहे. त्या संचामध्ये जे काही गुणधर्म दिलेले आहेत ते गुणधर्म तुम्हाला समजले पाहिजे, वाक्याचा अर्थ कळाला पाहिजे, आणि त्यानुसार तो संच यादी पद्धतीने लिहायचा. जर त्या संचामध्ये एकही घटक आला नाही तर तो संच रिक्त आहे असं म्हणायचं. आता त्यानंतर बघा, सी संच. काय सी संच, एक्स 5x वजा 2 बरोबर 0. एक्स हा यांचा घटक आहे. म्हणजे एक्स ही संख्या नैसर्गिक आहे. आता बघूया, इथं सुद्धा पुन्हा एक्सेल समीकरण आलं. 5x वजा 2 बरोबर 0. ते एक्सेल समीकरण सोडवायचं. एक्सेल समीकरण सोडवून जर नैसर्गिक संख्या आली तर लिहा, जर नैसर्गिक संख्या आली नाही तर तो संच रिक्त. बघा काय होणार आहे, 5x वजा 2 बरोबर 0. कसं सोडवायचं, कुणाचं पक्षांतर करायचं पहिल्यांदा, बघा, ऋण 2चं पक्षांतर. चल असणार पद नेहमी डाव्या बाजूला लिहायचं असतंय. पहिल्यांदा संख्यांचं पक्षांतर, ऋण 2चं पक्षांतर. ऋण 2 डावीकडे कुठे जाणार आहे, उजवीकडे जाणार आहे. काय कर मग, 5x बरोबर 2. चिन्ह बदलायची, ऋण असेल तर धन, धन असेल तर ऋण. आता x ची किंमत काढायची आहे. इथं 5 आणि x मध्ये गुणाकार आहे. जर मला x ची किंमत काढायची असेल तर मी 5चं पक्षांतर करणार, 5 डावीकडनं उजवीकडे नेणार, त्याचं गुणाकार असेल तर तो भागाकार होणार. x बरोबर 2/5. आता मला सांगा, 2/5 ही नैसर्गिक संख्या आहे का, अपूर्णांक आहे? ही नैसर्गिक संख्या आहे का, नाही. म्हणजे संच सी सुद्धा रिक्त आहे. कारण त्यांनी सांगितलेलं आहे जे एक्स येणार आहे तो एक्स कसा पाहिजे, एक्स हा यांचा घटक. म्हणजे एक्स ही येणारी संख्या किंवा एक्स ची किंमत ही नैसर्गिक संख्या यायला पाहिजे. ही जर नैसर्गिक संख्या येत नाही म्हणजे संच सी सुद्धा हा रिक्त संच आहे. अशा पद्धतीनं दिलेले संच समान आहेत किंवा नाही, किंवा दिलेले संच रिक्त किंवा दिलेले संच शांत आहेत का अनंत आहेत, अशा पद्धतीनं हा सराव संच 1.2 तुम्ही सोडवू शकता. आता बघा, या ठिकाणी जे काही प्रश्न राहिलेले आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत, लक्षात घ्या. आता शेवटचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणते संच शांत किंवा कोणते अनंत आहेत ते लिहा. बघा, संच ए बरोबर एक्स 10 पेक्षा लहान, एक्स ही नैसर्गिक संख्या. आता मला सांगा, 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या सांगा किती आहे, 9. 1 ते 9 लिहायचं का नुसतं 9 लिहायचं, 1 2 3
4 5 7 8 9. मला सांगा, हा संच शांत आहे का अनंत आहे? शांत आहे, कारण या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते, म्हणजे हा शांत संच आहे. आता बघा, त्यानंतर दुसरं उदाहरण आहे पूर्ण संख्या संच. आता आपल्याला माहित पाहिजे या ठिकाणी पूर्ण संख्या बघा, काय काय पूर्ण संख्यामध्ये कोणतं येणार, कोणते घटक येणार? पूर्ण म्हणजे शून्य नाही, पूर्णांकामध्ये शून्य येणार, शून्यापासून सुरुवात, 0 1 2 3. हा संच शांत येणार का आनंद येणार? बघा, शेवट संख्या माहित आहे का? शेवटची पूर्ण संख्या माहित आहे का आपल्याला? नाही, म्हणजे हा पूर्ण संख्या संच हा अनंत संख्या संच आहे. आता मला सांगा, पुढचं एक उदाहरण आहे परिमेय संख्या संच. मी सांगितले तुम्हाला, नैसर्गिक संख्या संच, पूर्ण संख्या संच, पूर्णांक संख्या संच, परिमेय संख्या संच, अपरिमेय संख्या संच आणि वास्तव संख्या संच ही सगळी अनंत संचाची उदाहरण आहे. येते लक्षात? म्हणजे परिमेय संख्या संच हा संच शांत आहे का अनंत आहे? मला सांगा, शांत आहे का अनंत आहे? शांत. बघ, शांत आहे. अरे शांत नव्हे, शांत नव्हे, शांत. आणि यातले घटक मोजता येतात काय? अरे नाही, म्हणजे हा काय अनंत आहे. आता बघा, आता दुसरा एक संच, आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच. आता आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत? 5वी ते 10वी. ती संख्या आपण मोजू शकतो. जवळजवळ 2100 विद्यार्थी आहेत आपल्या शाळेमध्ये. म्हणजे आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा शांत येणार का आनंद येणार? शांत, कारण त्या संचातील घटकांची संख्या आपल्याला मोजता येते. अशा पद्धतीनं आज सराव संच तुम्ही 1.2 सोडवायचा आहे. त्यानंतर जे संचाचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, एक घटक संच, रिक्त संच, शांत संच, अनंत संच आणि समान संच, त्याची प्रत्येकाची 5-5 उदाहरणं सोडवायची आहेत आणि सराव संच 1.2 सोडवायचा आहे. उद्या आपल्याला पुढच्या तासाला वेन आकृती किंवा जे पुढचे घटक आहेत ते घटक घेतले जाणार आहेत. रोजच्या रोज अभ्यास करा. ब्रिज कोर्स जो तुम्हाला रोजच्या रोज पाठवला जाणार आहे तो रोजच्या रोज अभ्यासायचा आहे आणि 16 तारखेला तुमची या ब्रिज कोर्सची पहिली सराव चाचणी होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सराव करा. 8वी बरोबर 9वीचा अभ्यास सुद्धा करायचा आहे. वेळ वाया न घालवता अभ्यास करा. शंका असेल तर विचारा. बंद करा. ज्याला